हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व. आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आपल्या चॅनलवरती खूप दिवसांपासून ब्लॉग येत नव्हते. मी लास्ट टाइम एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं, तर म्हणजे सर्जरीबद्दल. तर त्याच्यामुळे मी थोडासा गॅप घेतला होता, कारण की घरी कोणी आवरायला नसल्यामुळे मला सगळं आवरून थोडंसं आराम करणं पण गरजेचं होतं. त्यामुळे मी तर हॉस्पिटलमुळेच थोडंसं गॅप पडला, कारण की घरात सगळं करून आवरण्यासारखं कोणी नव्हतं, कारण की कोणालाच पॉसिबल नव्हतं माझ्याकडे येऊन राहणं. त्यामुळे मला शौर्याला सांभाळून थोडंसं आराम करणं पण गरजेचं होतं, कारण की खूप जास्त पेन होत होतं. त्यामुळे मला डायरेक्ट वेळ मिळत नव्हता आणि डॉक्टरांनी स्ट्रिक्टली आराम करायला सांगितलेला होता. त्यामुळे मला ब्लॉग शूट करता आले नाही. पण आता आपल्या ब्लॉगमध्ये खूप गॅप पडला आहे, पण आता इथून पुढे आपल्या ब्लॉगमध्ये गॅप पडणार नाही. आठवड्यातून मी 2 मोठे व्हिडिओ टाकणारे, मोठे ब्लॉग टाकणारे आणि 1-2 छोटे मिनी ब्लॉग पण टाकायचा प्रयत्न करेल. तर आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. काही असं विशेष नाही, एक रॅन्डम ब्लॉग सुरू केलेला आहे. जसं काही येत जाईल तसं तर तुमच्याबरोबर शेअर करत राहील. तर ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हां, बोला आता. बोल. हाय कर. हाय. हाय. मी ट्रायपॉडला फोन लावून तुमच्याशी बोलत होती, ब्लॉग शूट करत होती ना, ब्लॉग बोलण्यासाठी. तर तो झोपलेला होता झोक्यामध्ये. त्याने मला तिकडनं बघितलं आणि त्यापासून तो रडतोय. तर काय तो, कारण की ट्रायपॉडकडे बघूनच रडत होता. त्याला असं वाटतं मला पण याच्यामध्ये कॅमेरामध्ये बोलू दिलं पाहिजे. तर सगळ्यांना हॅलो कर. बोल. हो, सगळ्यांशी गप्पा मारा. म्हणजे किती लहान मुलं किती हुशार असताना, म्हणजे आपण जे करतो त्यांना लगेच ते लगेच कॅप्चर करतात. किती छान ना. मग आता क्यूट 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 वाटतंय. किती हुशार आहे बेबी. बोल ना आता. बोल ना. बोल. नाही बोलत. तर सगळ्यांना हॅलो कर. मी काय छोटी मोठी मजा करतं म्हणा, नौटंकी करतं म्हणा, तर माझ्या नौटंकी बघत राहा म्हणा आणि माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो हो. हसून दाखव. स्माईल कर. तर गावची यात्रा होती आमची. आम्ही गावाला गेलो होतो, पण मी तिकडे गावच्या यात्रेचा जो ब्लॉग आहे ना तो शूट करणार होती. पण इतके पाहुणे पाहुणे झाले की मला त्याचा ब्लॉग शूट करायला पण जमलं नाही. आणि सून असल्या कारणामुळे तर सगळं कामाचं पसारा आपल्यावरच येतो. सगळं काम आवरावं लागतं. सगळ्यांची मनं जर हे कर, चहा पाणी कर, स्वयंपाक कर. त्यामुळे माझी तिथं खूप फडफड झाली. त्यामुळे मला डायरेक्ट वेळ मिळाला नाही ब्लॉग शूट करायला. पण मग यात्रेतनं काय काय घेतलं मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करते. तर यात्रा म्हणजे फक्त मला लहान बाळांचीच मजा असते. शौर्यासाठी छान छान वस्तू घेतल्या. तर मला एक एक करून दाखवते. हां, दाखव तुला खुळखुळा दाखव. हा एक खुळखुळा घेतला असा वाजवण्यासाठी. हो, तुझा आहे. तुझा आहे. हो, बेबीचा आहे बरं का, आमच्या बेबीचा आहे. अजून एक खुळखुळा घेतला छोटासा. पकडून दाखव हातात. वाजून पण दाखव. हां, असा छान खुळखुळा घेतला आणि त्याला खूप आवडतो, कारण त्याच्या हातामध्ये बसतं आणि हलके असल्यामुळे त्याला वाजवायला पण ते सोपं जातं. आणि नंतर असं एक बावलं घेतलं टुकटुकचं. हे याला असं चावी जर पिळली का हे टाळ्या वाजवतं आणि उड्या मारत चालतं. हे एक बावलं घेतलं. आणि नंतर सगळ्यात मोठं म्हणजे हे सगळं सासूबाईंनी घेऊन दिलं. आणि सगळ्यात मोठाचं म्हणजे असा एक टेडी घेतला. याचं जे नाव आहे ना, तर आम्ही चेरी ठेवलं आहे, कारण की तो मस्त लाल आहे. आणि चेरी नाव ठेवण्याचं मागची खूप मोठी स्टोरी आहे. कारण की जेव्हा शौर्य पोटात होता त्यावेळेस मला मुलगी व्हावी अशी खूप मनापासून इच्छा होती. जेव्हा मी प्रेग्नेंट राहिली तेव्हापासूनच आम्ही नाव ठरवून ठेवलं होतं की जेव्हा मुलगी होईल तर त्याचं नाव चेरी ठेवलं. तर मुलगा झाला, त्यामुळे चेरीची हाऊस राहून गेली. तर हे असं छान मस्त एक बावला घेतला टेडी, तर याचं नाव आम्ही चेरी ठेवलं आहे. आणि आमच्या शौर्याची बहीण येते चेरी, छान छान मस्त त्याच्याबरोबर तो खेळत असतो. तुझी चेरी ना. चेरीसोबत खेळून दाखव. नाही नाही, नाक नाक करायचं बेबी. हे एक असं घेतलं, छान बावलं आहे. हे त्याच्या आतूबाईंनी घेऊन दिलं त्याला. आणि नंतर एक अजून असं एक हार्ट शेपचं हे घेतलं. तर एक हाऊस बनवून, याचा काही उपयोग पण नाही. हे लहान बाळ काय असंच खेळू शकता काही पण, आणि हे शोसाठीच वापरलं जातं. असं हे घेतलं. आणि मी थोडंसं 1-2 वस्तू घेतल्या, तर त्याही तुम्हाला दाखवते. तर जास्त काही नाही घेतलं. तर हे आता ह्या काश्मीरी ज्या बँगल्स आहेत त्या सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. तर त्या बँगल्स घेतल्या, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर आहे. याच्यात जर आपण मध्ये प्लेन बांगड्या वगैरे टाकला, तर आपण एक सेट तयार केला तर खूप छान दिसतो. आणि सध्या हा ट्रेंडिंग आहे. मला खूप हौस होती, पण लकीली तो आपल्याला यात्रेमध्ये मिळून गेला. एक
110 रुपयेपर्यंत गेला. 110मध्ये ह्या 8 बँगल्स आहेत आणि सेट जर तयार केला तर खूप छान सेट तयार होईल. आता पुढच्या महिन्यामध्ये माझ्या आत्याभावाचं लग्न आहे, त्यावेळेस मी या नक्की यूज करेन. बाकी दुसरं काही असं घेण्यासारखं नव्हतं, कारण की नाशिकमध्ये छान छान वस्तू भेटतात. नाशिकचं इतकं मोठं मार्केट आहे, एवढं खूप भारी ज्वेलरी वगैरे मिळतं. तर जास्त काही घेतलं नाही, पण म्हटलं चला गावाला गेलो तर काहीतरी घेऊया. तर असं एक हातातलं ब्रासलेट घेतलं आहे मनीचं, सेम तसंच एक ब्लॅकमध्ये घेतलेलं आहे. तर ब्लॅकवरती पूर्ण सेट आहे, म्हणजे इयरिंग आणि गळ्यातलं पण आहे. असा एक बँगलचं हे घेतलं होतं, म्हणजे बांगड्यांचं 4 बांगड्या घेतल्या होत्या, पण ह्या माझ्या ज्या मावस जाऊबाई आहेत त्यांना दिल्या, तर त्यांनी बाकीच्या ठेवल्या, मी एकच घेतली. म्हटलं कधी मध्ये साडीवरती घालण्यासाठी. असं एक क्रंची घेतलं. घरात लागतेच क्रंचीच, कारण की शौर्य खूप केस ओढतो, तर रबर बँड असणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे एक रबर बँड घेतला, छान होता, त्याचा कलर वगैरे मस्त होता. हा एक घेतला. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हा एक नेक पीस आवडला. खूप सुंदर आहे. मी त्या दिवशी यात्रेमध्ये घालून पण घेतला लगेच, कारण की वन पीस घातलेला होता. वन पीसवरती मी तो लगेच घालून पण घेतला. खूप सुंदर दिसतो. आणि जेव्हा आपण असे क्रॉप टॉप वगैरे घालतो किंवा वन पीस घालतो, खाली स्कर्ट वगैरे प्लाझो वगैरे, ज्यावेळेस आपण असं काही लुक करतो ना, त्यावेळेस घालण्यासाठी असे लॉंग पेंडेंटवाले जे नेक पीस असतात ते खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता, इतकं छान आहे. सिल्वर याच्यामध्ये ऑक्सिडाईजमध्ये मस्त आहे आणि खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर. कधी एखाद्या व्हिडिओमध्ये मी जर काही लुक वगैरे तयार केलं तर त्यावेळेस पण नक्की याचं घालून दाखवेल. पण हे खूप सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकता. असा एक आहे. जास्त काही घेतलं नाही, मग हे तर बाकीचं सगळं जुनंच आहे. म्हणजे छोटीशी शॉपिंग केली गावाला जाऊन. गावाला 3 दिवस गेलो, पण मला म्हणजे खूप मनापासून इच्छा होती तिकडे जाऊन मी ब्लॉग शूट करणार होती. मी सगळं रेडी करून गेली होती, ट्रायपॉड घेऊन गेली होती, माईक वगैरे सगळं घेऊन गेली होती, पण मला नाहीच जमलं तिथे, कारण की इतकी गर्दी होती. आणि काही जे पाहुणे मंडळी राहिलेली होती बाळ बघण्यासाठी, शौर्याला बघण्यासाठी, ते पण नेमकं बघायला म्हणजे आलोच त्या कारणामध्ये पण बघायला येत होते. त्यामुळे अजिबात जमलं नाही, म्हणजे खूप जास्त हे झालं. पण त्याच्यामुळे पण जी पण काही शॉपिंग केली तुमच्याबरोबर मी नक्की शेअर केली ती. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. शौर्या इकडं बघ. आणि शौर्याला सगळ्यात जास्त म्हणजे खुळखुळे आणि तो चेरी खूप आवडला आहे, कारण की चेरीला डायरेक्ट अंगावरती घेऊन तो डायरेक्ट मजा करतो त्याच्यासोबत. आणि खुळखुळे तर म्हणजे काय बरं असतं त्याला खेळायला. अजून तो खूप छोटा आहे, एवढं बसत नाही, पण मग जेव्हा बसायला लागेल तेव्हा अजून आपण नवीन जे खेळणे आहेत त्या कलेक्शनमध्ये नक्कीच ॲड होते.